आपल्याला घ्यायला येतो आनंदाने आपल्या माहेरी आपल्याला परत घेऊन हे सगळं सासर आहे. काही हे बिरडे भेटेल, काही तो स्वामी भेटेल, योगा गुण वडील निमिषमान ज्ञानोबाराय सांगतो 13व्या अध्यायामध्ये. मनात विचार असा असावा तुमच्या की हे सगळं बिरड कधी भेटतं, बायको मुलं प्रपंच घर संसार सगळा कधी एखादा संपतो आणि कधी भगवंत मला एखादा लवकरात लवकर घडवून कशी वाट पाहिजे. रोज मरणाचा अभ्यास असावा की मरण मला आल्यानंतर माझी रिॲक्शन काय असणार, मी रिॲक्ट काय करेल त्यावेळेस, त्याच्याविषयी पण सांगण्यात असणं गरजेचं आहे. तो अभ्यास महत्वाचा आहे. म्हणून मरणाचा अभ्यास करण्यासाठी भागवतो. स्वतः माझं प्रामाणिक मत असेल, मला स्वतःला असं वाटतं, मी ठरवलंय माझ्या स्वतःच्या आयुर्मानाविषयी की माझं आयुष्य 50 वर्षापेक्षा जास्ती नसावं. भरपूर झालं, खूप गेलं 50 वर्ष, आता 48 साल. याच्यानंतर मला फक्त देवाने याच्यानंतर 2 वर्ष आयुष्य घेणं गरजेचं आहे. 2026 पर्यंत आयुष्य गरजेचं आहे. 2026 नंतर देवाने मला माझी इच्छा पण नाही करत, काही काम पण बाकी नाही, आपलं सगळं उठलेलं. म्हणजे मला काही नको वगैरे उठलेलं असं काही नाही, परंतु त्यांच्या जबाबदाऱ्या बघून त्यांच्या पाठी काय असतात. परंतु एवढं आयुष्य खूप झालं, भरपूर दिलं देवाने, त्याच्या पलीकडे काही इच्छा पण नाही. कापडाच्या बाजू उजळले होती, ठाईक समाप्ती झाली जायची. हरिपाठ सांग कापडाची वाद पेटायला वेळ लागला नाही, भिजायला पण वेळ लागला. फुलवात पेटायला पण वेळ लागतो, भिजली तर बाहेरपर्यंत वास येतो, तो फुलवात भिजली असते. माणसाचं आयुष्य कमी असावं, पण कमीत कमी वेळामध्ये भरपूर प्रकाश टाकणारा असावा. तुम्ही किती वर्ष 13वा अध्याय वाचा तुम्ही ज्ञानेश्वरीचा, तुमच्या अगदी जगण्याची क्रांती संपवून टाकतो 13वा अध्याय. म्हणजे मला खोकला येईल, माझ्या कंठातून कप बाहेर पडेल आणि माझं मनपुत्र एक खाटीवरती होईल, माझ्या घरातले ते आवडतील आणि अपमानास्पद दृष्टीने माझ्याकडे पाहतील. तो दिवस आणून पण नको देवा माझ्यावर. ज्ञानोबाराय सांगतात 13व्या अध्यायात, माझ्या पायाने मी चालत तुझ्याकडे आहे. म्हणजे माझ्या हातपाय पडले आणि खाटीवरती पडून माझ्या मरणाची वाट माझे मुलं बघतायत, म्हातारे कधी म्हणत असत एवढा वाईट नाही माझ्यावर, तेव्हा आपण जोवरी सकळ हे शिखर सिद्ध आहे, तोपर्यंत हे सगळं चांगलं आहे, तोपर्यंत मला घेऊन जा, ही प्रार्थना देवाला. त्याच्यासाठी भागवत जीवनाची आपल्या आशा संपवणं. आशा ही परमम दुःखम नैराश्यम परमम सुखम. सगळ्या दुःखांचं कारण आशा आहे आणि निराशामध्ये खूप सुख. तुम्ही ज्या ज्या व्यक्तीकडून परमेश्वर सोडून ज्या ज्या व्यक्तीकडून आशा ठेवा, रिफंड त्याचं तुम्हाला निराशाच किंवा ते तुम्हाला वाईटच वाटतं. म्हणून आशा कोणासोबत कुठलीच ठेवू नका, कशाचीच नाही. माणसाने काय निराशामध्ये खूप सुख आहे. माणसाने उदासीन असावे. सुख दुःखे समेकृत्वा लाभा लाभो जया जय. सुखी संतोषान यावे, दुःखी विषादान भजावे, लाभा लाभन धरावे अनामाची. सुखी असाल त्यावेळेला संतुष्ट होऊन उत्मात करू नका. दुःखात असाल त्यावेळेला आपले दुःख दुसऱ्या पुढे घराणं मांडू नका. दुःखी विषादानं भजावे, नेव्हर ॲडमिट पेन. माणसाने आपले दुःख कधीच कोणापुढे सांगू नये. जेवढं दुःख तुम्ही दुसऱ्याकडे सांगाल, लोक ऐकताना रडून ऐकून सांगताना दुसरीकडे असून सांगतात. त्यापेक्षा पुन्हा कोणासमोर आपण दुःख व्यक्त करू नका, ते आपलं आपल्याजवळ असतं. हे श्रीमद भागवत आपल्याला शिकवतो. तर श्रीमद भागवतामध्ये 7 दिवस जमलं तर उपवास करावा. कथा विघ्न करणारा उपवास करू नये. कोणाचं मन दुखावेल आपल्या बोलण्यातून मागण्यातून असं माणसाने कधी शब्द काढून पण नाही. 7 दिवसांपर्यंत अशी 7 दिवस 7 रात्रांचा हा अनुष्ठानाचा भाग परमेश्वराच्या चरणी समर्पित करावा आणि हे पुण्य संचय सुद्धा प्रियंतांत मम म्हणावं. म्हणजे जेव्हा हे माझं नाहीये न मम, हे माझं नाहीये तुझं आहे, इदंत मम, हे सगळं तुझं होतं असं म्हणावं. आणि हे सगळे सुकृत जे आहेत 7 दिवसात हे परमेश्वराच्या चरणी समर्पित करावं. ते आपले म्हणून कधीच ठेवू नये, कुठलेच ठेवू नये. माणसाचं मरण पण आलं ना, मरण समयामध्ये माणसाने हे मी केलेलं होतं, ते मी पुण्य केलं, ते मी पुण्य केलं, नर्मदा परिक्रमा केली, मी पंढरपूरच्या इतक्या वाऱ्या केल्या, मी गुरूंची इतकी सेवा केली, गुरूंचं माझ्यावरती इतकं प्रेम होतं, माझा गुरु मंदिराची होता. या सगळ्या गोष्टीचा अभिमान माणसाने महत्त्वानं वाढवला. या सगळ्या अभिमानाच्या विरहित असावं माणसाने आणि अभिमानाच्या विरहित राहून माणसानं शेवटचा क्षण हा चांगल्या प्रकारे साजरा करावा.